चटपटीत अशी लुंजी, कैरीची लुंजी. तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे मला नक्की सांगा. आमच्या इकडे ही आवर्जून लग्नाच्या वेळेस, मे महिन्यात लग्न असला ना, तर लग्नाच्या वेळेस लुंजी ही असतेच असते. हा हा हा, काय लागते ना. तुम्ही करून बघा, तुम्हाला पण आवडेल. चला रेसिपी सांगते. काही नाही, 1-2 कैऱ्या घ्यायच्या. छोट्या असतील तर 2 घ्या, अशी मोठी असेल तर 1च घ्या. आता याला सोलून घ्यायचं हलक्या हाताने, जास्त आतमध्ये खोल असे नाही सोलायची. आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. बघा, याला आम्ही फोडी म्हणतो. तुम्हाला मोठी साईज हवी असेल तर मोठे करा, पण शिजायला वेळ लागेल. याला नंतर बाजूला करून घेऊयात. बघा, आता मी तुम्हाला साहित्य सांगते. मीठ, हळद, मेथीदाणे, तिखट, धने पावडर, बडीशेप, जिरे, चाट मसाला, हिंग आणि हे आपण केलेले तुकडे छोटे फोडी. आता याच्यासोबत आपल्याला गूळ पण हवा आहे. तो मी नंतर सांगते तुम्हाला कधी टाकायचा, कसा टाकायचा. एवढं साहित्य आपल्याला हवं आहे. चला आता गॅसवर छोटं पातेलं ठेवूया. त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल कमीच लागते, जास्त नाही लागत. आता मी गॅस बंद केला आहे. याच्यामध्ये जिरे टाकले, सोप टाकली. आता आपल्याला मसाले टाकायचे. हळद, तिखट, धने पावडर, सर्व जे मसाले तुम्हाला मी दाखवले ते सगळे टाकायचे. हिंग पण टाकायचं आहे. याला छान मिक्स करून घ्यायचा. आता आपण जे फोडी केलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत. हिंग थोडं छोटीच टाका, कारण जळून जाईल. आता पुन्हा गॅस लावलाय. आता बघा, मी पाणी किती टाकलंय. चमचा फिरेल एवढंच पाणी टाकायचं, जास्त नको. वरून पाणी घेता येते, पण पाणी कमी नाही करता येत, म्हणून जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही. तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आता मीठ, दोन्ही मीठ टाकून द्यायचं आहे. साधं मीठ पण आणि काळं मीठ पण. बघा, आता याला 5 मिनटं शिजू द्यायचं. आणि त्याच्यानंतर गूळ टाकायचा. गूळ हा मी त्याच्या मी कैरीच्या अर्धा गूळ घेतला आहे. बघा, कारण जास्त गोड करसाल तर ती लुंजी वाटणारच नाही. आपल्याला आंबट, गोड, तिखट अशी चव हवी आहे. आता आणखीन 3 ते 4 मिनटं होऊ द्यायचं आहे. का? कारण याच्यात जो गुळाचा गोडवटपणा आहे ना, तो उतरला पाहिजे फोडींमध्ये. तेव्हा चव खूप छान लागते. बघा, काय कलर आला ना. अशी एवढी पातळ झाली. आता याला थोडा वेळ होऊ दिल्यानंतर पुन्हा ती घट्ट होऊन येते. आणि थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होते. म्हणून आपल्याला आता बंद करून घ्यायचा गॅस. मग तुम्ही कशासोबतही खा. मी वरण भात, खिचडी, हा काय लागते ना. आमच्या याला खिचडीच म्हणतात, डाळ खिचडी. तुम्ही करून बघा, खूपच मस्त लागते आणि खूपच छान लागते. या खायला. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला सांगा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.